सुंदर अशा हिरव्यागार निसर्गाचा आस्वाद घेत मी चाललो आहे येळवण जुगाईला, आई जुगाई देवीच्या मंदिराला भेट देण्यासाठी। नमस्कार मित्रांनो, आपला आडवाटेवरचा आजचा प्रवास आपल्याला घेऊन जात आहे ते म्हणजे येळवण जुगाई, आई जुगाई देवीच्या मंदिराला। तर आपण आज या मंदिराला भेट देत आहोत। मंदिराला लागूनच असणारा सुंदर असा भात शेतीचा हा पट्टा आहे। नमस्कार मित्रांनो, आडवाटीवरच्या या स्वर्गीय प्रवासामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आपण ऐन दसऱ्यामध्ये आपण येळवण जुगाईच्या मंदिराला आपण भेट दिलेली आहे आणि माझ्या मागे तुम्ही बघत असाल तर हे येळवण जुगाई देवीचं मंदिर आहे। तर आपण ह्या मंदिराला भेट देणार आहोत आणि हे मंदिर कसं आहे आपण पाहणार आहोत। धन्यवाद। मंदिराच्या समोर ही सुंदर अशी विहीर आहे आणि ह्या विहिरीवरती हे बांधकाम केलेलं आहे आणि फार जुन्यातल्या मूर्ती याच्या प्रत्येक छोट्या छोट्या मंदिरांच्या मध्ये ठेवलेल्या आहेत। आणि हे समोरून बघत असाल तर सुंदर अशी विहीर ही आहे। मित्रांनो, इथे पाण्याची विहीर आहे। विहिरीचे पाणी एकदम स्वच्छ व सुंदर निळेशार असं दिसत आहे आणि अगदी 5 ते 6 फुटावर आपल्याला हे पाणी बघायला मिळत आहे। मंदिराचे बांधकाम हे काही प्रमाणात अलीकडचे दिसून येत असले तरी मंदिर हे फार जुने आहे आणि याचा बांधकामाचा हा नमुना पाहण्यासाठी बऱ्याच गावातील जे नवीन मंदिर बांधणार आहेत ते लोक या मंदिराचे बांधकाम पाहण्यासाठी येतात।
जगदंबी आपलं आकांक्षर धंद्या पाण्याने नोकरी चाकरी शेतीवाडी कामामध्ये दे सर्वांना सुखी ठेवा आशीर्वाद दे जपालीकर आई दुबाई समोर जुगाई देवी हे येळवण जुगाई गावाचं नाव आहे. हे जुगाई देवी इथल्या देवीचं नाव आहे. तर जुगाई देवी ही आंबे जुगाईतनं इथं ज्योतिबाच्या सांगण्यानुसार इथं आली आणि त्यामुळं ज्योतिबाची बहिणी मानली जाते आणि त्यामुळं यात्रेला आणि जुगाईला यात्रा ही एकदमच असते. त्यामुळे ज्योतिबाची आणि गुलालाची आणि इतर सांगता यात्रेच होती आणि त्यामुळं जुगाई ज्योतिबाची बहीण असल्यामुळं आपल्याला आंबे जुगाईचं आणि मूळ स्थान इथं असून ही कोकण देवासियांची आता कुलस्वामी झाली आणि इथं जवळजवळ महाराष्ट्रातून हजारो भाविक येतात नवरात्राला दर्शन वगैरे घेतात आणि त्यामुळं देवी ही जागृत आहे आणि नवसाला पावणारी आहे आणि त्याप्रमाणे ह्या महाराष्ट्राचं आणि ह्या ज्योतिबाचं आणि जुगाईचं नातं बहीण भावनाचं आणि ह्या भाविकांचं सर्वांचं एकत्र नातं हे असं श्रद्धेचं असल्यामुळं इथं जास्त गर्दी असते. त्यामुळं ही श्रद्धा अशीच आपली कायम लोकांची मनामध्ये आहे आणि नवसाला पावणारी देवी म्हणून असते. इथं अनेक नवसं फेडली जातात, प्रसन्न होते. ह्या देवीची बहीण लोजाई ती खारी आहे आणि ही गोडी आहे आणि त्यामुळं इथं गोडा नैवेद्य दाखवला जातो. खाली जत्रा ही केली जाते कोंबडा आणि हे घट वगैरे असं बसवले जातात आणि नवरात्र उत्सव यात्रा हे मोठे सण साजरे करतात. 9 दिवस. 9 दिवस. धन्यवाद काका, थँक्यू.